कार्यामध्ये चांगल्या होत्या. प्रथम प्रशासिका आमच्या विद्यालयाच्या 1965ला गेल्या. त्यांच्यानंतरची धुरा दादी प्रकाश बंडींनी सांभाळली. आता माउंट आबू तुम्ही जर बघाल ना, बापरे म्हणणार एकदा तरी ट्रिपला यायचंच, एकदा तरी बघून जायचं. आम्ही काही वारंवार या म्हणणार नाही, फक्त एकदाच. काय कसं कार्य चाललेलं आहे. आणि या प्रजापिता ब्रह्मा जे स्वतः हिऱ्याचे व्यापारी होते आणि नारायणाचे भक्त होते, नारायणाची पूजा केल्याशिवाय, भगवद्गीता वाचल्याशिवाय ते दुकानात जायचे नाही किंवा कामाला कुठल्या सुरुवात करायची नाही. पण त्यांना जेव्हा साक्षात्कार झाला, मी असं बनणार आहे, मलाच बनायचं आहे असं. साधारण बघा, आता डॉक्टर बनू शकतो, इंजिनियर बनू शकतो, मेडिकलमध्ये आपण जाऊन अभ्यास करू शकतो कॉलेजेसमध्ये, ठीक आहे. लॉ कॉलेजमध्ये जाऊन आपण वकील बनू शकतो. त्यानंतर तुमचं एज्युकेशन असतं त्याच्यामध्ये टीचर किंवा प्रोफेसर बनू शकतो आपण. मग एवढं सगळं करू शकतो. मग देवी देवता बनणारं कॉलेज कुठे आहे का? राधा कृष्ण राम सीता बनणारं कॉलेज एकमेव हे ब्रह्मकुमारी विद्यालय आहे. आणि या जवळजवळ 20 विंगच्या माध्यमातून हे कार्य चालू आहे. महिला प्रभाग, युवा प्रभाग, त्यानंतर डॉक्टरांचा आमचा मेडिकल प्रभाग आहे, मीडिया प्रभाग आहे. वेगवेगळ्या प्रभागाच्या माध्यमातून हे कार्य चालू आहे. त्यामुळं तुमचं आहे, तुम्ही युथमध्ये पण पडताय आणि महिलांमध्ये पण येत आहे. तर हे कार्य एक अर्धा तास फक्त मेडिटेशन शिकवलं जातं, अर्धा ते 1 तास. जेवढं तुम्ही शिकत जाल, तुम्हीच म्हणाल की माझी IQ वाढत निघालेली आहे. IQ म्हणजे काय? इंटेलेक्च्युअल क्वोशंट, बुद्धीचा विकास, बौद्धिक पात्रता वाढत निघाली, हे जाणवेल तुम्हाला. आणि तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल पण हाय होईल. पण मेडिटेशन मस्ट आहे. मग तुम्ही म्हणा मी लक्ष्मीचे फोटो पुढाचे बसले तर चालणार नाही. चालेल ना, ज्या ज्या देवाला तुम्ही मानता त्याच्या पुढे बसा आणि मेडिटेशन कसं करायचं ती फक्त कला शिका, ठीक आहे. ओम शांती. चला.